सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे। वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीतील जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहत येत शिरोळ तालुक्यातील शिरडोन आणि कुरुंदवाड दरम्यान असलेल्या शिरडोन पुलाला अडकले आहे। या जलपर्णीच्या प्रचंड दाबामुळे पुलाला मोठा धोका निर्माण झाला असून तात्काळ ते हटवण्याची मागणी जोर धरत आहे। आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे यांनी शिरोळ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता येसने तसेच कुरुंदवाडचे शाखा अभियंता आनंद गाडे यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे। 4 दिवसापूर्वी जलपर्णीच्या दाबामुळे शिरोळ धरणाचा काही भाग वाहून गेल्याची घटना घडली होती। त्यानंतर ही परिस्थिती गंभीर असून कोकण घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीत प्रवाह अधिक वेगाने वाढत आहे। दरम्यान नदीकाठच्या शेतामध्येही जलपर्णीचा थर साचल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने जलपर्णी हटवण्यासाठी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरु। मग एवढं आपलं खातं कसं येऊ अक्षय मी दुर्लक्ष असं करतो। आता बघा त्याच्या पूर्वेकडल्या बाजूला एक शेतकरी आहे पोटमळ्या, त्याच्यात सगळं ते येऊन गेले, त्याला आता पिकच काय करता येणार नाही त्या शेतकऱ्याला। कसं व्हायला पाहिजे साहेब, आपलं ज्या वेळेला कमी असतंय शिरडोन म्हटलं, हा शिरडोन पुलाला ज्या वेळेला कमी आहे त्याच वेळेला हे व्हायला पाहिजे हो। ते शेतकरी नुकसान आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होणार तर ते अक्षरशः नाही तुम्हाला सांगतो, पुलाच्या वरती 3 फूट त्याचा दट्टे येऊन लागलाय सगळा आणि आता खाल्लं पाणी चाललंय। एखाद्या वेळेस समजून त्याला वाहनच त्यात जास्त आहेत आणि एखादा अपघात घडला तेवढाच एखादा पुलाचा स्लॅपच गेला तर संपूर्ण हेच होईल की। पाण्याचा प्रवाह किती आहे बघा। आता तर दुसरा पण उडायला आता आपला बंधारा घेऊ गेला ठीक आहे, इकडनं आपल्याला यायला जागा आहे, इथं काय करणार आहे तुम्ही सांगा बरं। शिरोळ बंधाऱ्याचे साहेब वास्तविक नाही, पाणी 1-2-3 दिवस आलं नव्हतं, तेवढ्या दरम्यान बर्गे निघायला पाहिजे होती बर्गे आपण तर केंद्र ऑटोमॅटिक जात होतं पाण्याच्या प्रवाहाबरोबर। बर्गेच काढली नाहीत, येऊन त्याला थप्प असं लागल्यागत लागलं, आता बंधारा कातरला इकडल्या बाजूला कुरुंदवाडकडल्या बाजूला। तुम्ही बघितलं का व्हिडिओ जोरपूर व्हिजिट केल्या काय? मग ते संपूर्ण आता काय झाले दुसरे सोळा तिथं, पण आता ते संपूर्ण हे झालंय। मग ते काय एकदा लूज होतं, गेल्या वर्षी आपण काम केलंय, प्रत्येक वेळा शासनावर किती मागायचं।